हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. 2 दिवस झाले माझी तब्येत बिलकुल पण ठीक नव्हती. अँड ऑन टॉप ऑफ दॅट आज होती माझी मॉर्निंग शिफ्ट. कशीबशी मी शिफ्ट संपवली, दुपारी थोडीशी रेस्ट घेतली आणि इव्हिनिंगला उठलं माझा फेस असा काहीसा झाला होता. सो मी लगेच डॉक्टरांकडे गेले. त्यांनी रेकमेंड केलेल्या टॅबलेट्स घेतल्या. मग घरी आले. थोडा वेळ मूड डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी साईसोबत खेळत होते. त्याचं काही ना काही चालू होतं खेळणं. त्यानंतर आमच्या दोघांसाठी सिम्पलसा खिचडी भात बनवला होता. तोंडाला बिलकुल पण चव नव्हती, सो काहीतरी बेसिकच खायचं होतं. अँड दिस इज हाऊ वी मॅनेज आर नो स्क्रीन टाईम. आम्ही त्याला मोबाईल टी व्ही अजिबात दाखवत नाही. सो इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही त्याला टॉईज किंवा गाणी किंवा कार्ड्स अशामध्ये एंगेज करतो आणि तो पण खूप छानपैकी रिस्पॉन्स करतो त्याला. त्यानंतर मी माझं डिनर करून घेतलं आणि आज पूर्ण दिवस इतका आळसामध्ये गेला होता ना की आय थॉट की चला थोडंसं स्किन केअर करून घ्यावं म्हणजे फ्रेश वाटेल जरा. आणि इकडे साई येऊन बघत होता की आई नक्की काय काय करते. सो आय फॉलो 3 बेसिक सिम्पल स्टेप्स फॉर माय स्किन केअर रुटीन. पहिल्यांदा तर मी फेस वॉश करून घेते आणि त्यानंतर मी लावते मॉइश्चरायझर. सो आय यूज जेल बेस मॉइश्चरायझर बिकॉज माझी स्किन ऑइली आहे आणि हे मला खूप छान प्रकारे सूट झाले मॉइश्चरायझर. आणि त्यानंतर जस्ट लिप बाम अँड आय एम डन फॉर द डे. त्यानंतर मी चेंज करून घेतलं आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या. गोळ्या मला घ्यायला अजिबात कंटाळा येत नाही. मी किती पण गोळ्या घेऊ शकते, बट इंजेक्शन भाई नो वेज. त्यानंतर इकडे मी साईसोबत परत टाईमपास करत होते. आय वॉज आस्किंग फॉर अ गुड नाईट किसी, बट त्याचं काही चालू होतं. आम्ही सगळे दमलो होतो, पण तो अजिबात दमला नव्हता. त्याला बिलकुल झोपायचं नव्हतं. बट आम्ही शेवटी लाईट्स ऑफ केल्या की तो झोपेल, लाईट्स बंद झाल्यात म्हणून तरी. आणि दिवसभर दमून होऊन पाय दुखत होते म्हणून अशा प्रकारे बाबाकडनं सेवा करून घेत होता. अँड दिस इज हाऊ वी एंड आवर डे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.